हो, माझ्या भावाच्या नवीन घराची श्री गणेश पूजा होती. वास्तुक शांती नव्हती बरं का, कारण का पायापासून घर नव्हतं बांधलेलं. फक्त प्लास्टर वगैरे स्टाईला-बिला लावलेल्या होत्या. घरातली 4 माणसं होती. भाऊजनं कुलदेवताच्या नावानं कलशची स्थापना केली. माझ्या माहेरचा कुलदैवत हा भैरव आहे. भाऊच अभिषेक घालायला बसणार होता, कारण का भाऊजं रांगोळी वगैरे, उंबरठा वगैरे सारवणं ते करत होती. गणपती बाप्पाला अथर्व शीर्षक बोलून अभिषेक घातला विघ्नहर्ताना तो. मग नवीन गोष्टीची सुरुवात आपल्या विघ्नहर्तापासूनच होणार ना. काय चुकलं माकलं असलं तर माफ कर, छोटीशी पूजा आमची मान्य कर, अशी आम्ही करून गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि अन्नपूर्णाची मूर्ती तिच्या मैत्रिणीनं गिफ्ट म्हणून दिलेली अन्नपूर्णा मूर्तीची पण स्थापना केली. आणि स्वामी तर सोबतीला होतेच ना. तर ही अशीची छोटीशी आमची पूजा पार पडली 4 माणसांमध्येच. सगळ्या शेवटी क्षमा प्रार्थना बोलली, काय चुकलं असलं तर माफ कर, ह्या घराला सुख शांती आरोग्य भरभराटी लाभू दे अशी प्रार्थना केली. सगळ्या शेवटी मज्जा आली बरं का. पप्पांना आमच्या विठ्ठलाची आरती पाहिजे होती आणि विठ्ठलाची आरती तर आम्हाला पाठच नव्हती. सर्व घरात सुख पसरू दे.